आपण हे झाड तोडून टाकूया, काय म्हणता सांगा लवकर. अगदी बरोबर. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ह्या झाडाचा फक्त एवढाच भाग आपण तोडायला पाहिजे. अहो की साहेब, पण तेवढेच तोडली तर पुन्हा उगवेल. काय करायचं? बरं, म्हणजे मुळासकट झाड काढणार आहे तुम्ही, हो ना? हा, जर सोमन सर म्हणत असतील तर पूर्ण झाड तोडू. बरोबर. सर, एक गोष्ट सांगू, इतरांच्या बोलण्यावर डोकं हलवण्यापेक्षा स्वतःचे डोकं चालवा. अहो बंधुराज सोमन, लग्न झालेल्यांनाच बायकांच्या भावना कळतात, समजलं? मला सांगा, हे झाड बघून तुम्हाला काय वाटतं? हे कशा प्रकारे दिसतं? हे झाड तोडून टाकलं पाहिजे. इथे मुलं बायका ऑफिसर येत असतात, म्हणून हे सर्टिफिकेटचं झाड तोडलंच पाहिजे. जर का असं काही असेल तर मी स्वतः जबाबदारी घ्यायला तयार आहे. काय म्हणताय? हा? खरंच? हा. बरं, बघूया ना आपण. बघून घे मग. हो. हा, बघून घे ना. कृषी संवाद मध्ये तुमचं स्वागत आहे. एका अनोख्या उपोषण आंदोलनामध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. एक कृषी अधिकारी नग्नता पसरवणारं झाड तोडण्याविरुद्ध उपोषणावर बसले आहेत. पण आसपासची जनता या उपोषणाला हा तर विरोध सिमेंटचं करत काम आहे. करायला आला होता ना? जनतेची हो, इच्छा तोच आहे आहे. की हे उपोषण पण हा भारीच आहे. संपुष्टात यावं. मग हा सिमेंटचं काम करायला कशाला आला होता? पण हे ऑफिसर आपल्या उपोषण एखादा माणूस पैशांसाठी इतका हावरेट असतो का? हॅलो, तू बातम्या बघितल्यास? तो तिकडे झाडावर मचाण बांधून बसलाय. हो, मी तेच बघते. मला तर हा वेडाच वाटतो. काही अहो तो कधीही येऊ शकतो. नाही नाही, तू जाऊन स्वयंपाक कर, काळजी करू नको. तो काय आज येणार नाही. लोक जमा झालीत ना, लोक जमली की तो येडा होतो. माझ्यासाठी आणखी एक प्लेट घेऊन ये ना का? इथे मोबाईल नेटवर्क काम करत नाही. हे लँडलाईनचा उपयोग करत आहेत. आपल्या ऑफिसचं काम न थांबवता हे उपोषणावर बसले आहेत. हे सगळ्यांसाठी एक उदाहरण आहे. सोमन दादा, पकडा हे. प्लीज मला सांगा की हे झाड तोडण्याबाबत तुमचं काय मत आहे? माझ्या मते तरी याला इव्होल्युशनरी बायोलॉजिस्टवर सोडलं पाहिजे. तुम्हालाही माहिती आहे की ह्या झाडांमध्ये जीव आहे. आता तुम्ही हा जो शेप बघताय, असं होऊ शकते की याला कान नाक येईल आणि एक नवीन प्रजाती उत्पन्न होईल. मला सांगा, आपलाही जन्म असाच झाला होता ना? बरोबर आहे. हा? हा, बरोबर बोलतो ना? अगदी बरोबर. जसा गुरु तसा चेला. मी चंद्रन कडक. हॅलो कृषी ऑफिस. हॅलो कृषी ऑफिस. हॅलो कृषी ऑफिस. सनी. हॅलो कृषी ऑफिस. काय झालं सर? ऍग्रीकल्चरल ऑफिसर तिथे बसतात, तिथे जाऊन हॅलो कृषी ऑफिस. सनी, हा, काय झालं सर? त्या किडंगरा फील्डशी संबंधित फाईलचं काय झालं? मी लगेच तयार करतो. येडपट. राजम्मा, ते सुकलेलं झाड नको देऊ, दुसरं दे. किती बेजबाबदार आहेस तू. हॅलो कृषी ऑफिस. सर, मी पिओ रेंजो. हा बोला, काय झालं? हे बघा, मी इकडे आहे. हो दिसतोय मला. काम काय आहे सांग. सर, मी बीटेक मध्ये फेल झालो. मला माझ्या वडिलांना दाखवून द्यायचं की मी काहीही करू शकतो. हो मग? असं कुठलं पीक आहे जे मला 3 महिन्यामध्ये श्रीमंत बनवू शकेल? मी विचार केला की मी मातीतच जगणार. माझ्या मते तुझ्यासाठी तीच योग्य जागा राहील. अं? हॅलो कृषी ऑफिस. हॅलो, सोमन सर आहेत का? हा बोला, काय काम आहे? मी तुमच्या उपोषणासाठी तुम्हाला अभिनंदन म्हणावं म्हणून कॉल केलाय. बरं ठीक आहे, कर तू. तुमचं उपोषण खूपच विचित्र आहे. आता यापेक्षा जास्त मी काहीच बोलू शकत नाही. जर काही बोलू शकत नाही मग कॉल का केलास? ओ, आय एम सॉरी सर, मी फोन ठेवते. हा ठीक आहे. सोमन दादा, हा. मी पण थांबू का? नाही नाही, जा. नक्की ना? हा हा. चला उद्या भेटूया. हो उद्या भेटू. हा. हॅलो कृषी ऑफिस, कोण बोलतंय? सर, मी तुमची फॅन बोलतेय. आज सकाळीच मी कॉल केला होता. ओ, एवढ्या लवकर तू माझी फॅनही झालीस? हो, काय हवंय तुला? मला तर काहीच नकोय. हा. मी एवढ्यासाठी फोन केला कारण रात्री झाडावर बसणं खूप घातक असतं. का धोकेदायक आहे? जगातली सगळी माकडं झाडांवरच तर राहतात. त्यांना तर काही धोका नाहीये. बरं, म्हणून तुम्ही झाडावर बसायचं ठरवलंय? म्हणायचं काय आहे तुला? ओह सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. आमच्या ऑफिसच्या टीम मधल्या लेडीज टीम मधल्या नाही ना तुम्ही? हे सगळं करून माझं उपोषण तोडू पाहताय? हा? मला तुम्हाला भुलवायचं नाहीये, उलट तुम्हाला सपोर्ट करायचा आहे. वाईट वाटलं असेल तर कॉल करणार नाही. सॉरी.
हॅलो हॅलो, कोण बोलतंय? तू तीच मुलगी आहेस ना? मुलगी मी तुझी आई बोलते. ओह अच्छा, तू आहेस आई. काय झालं? तुला एखादी दुसरी जागा मिळाली नाही का उपोषण करत बसायला? मग तू एवढ्या रात्री मला हे सगळं विचारायला कॉल केलास? बाळा तू काही खाल्लंस की नाही बाळा? अगं माझी आई, हे उपोषण आहे. तुझं उपोषण लवकर संपेल ना? मी तुझ्यासाठी तुझी आवडती मेथीची भाजी केली. ओ, मेथीची भाजी बनवलीस तू? तू कायम मेथीच्या भाजीबद्दल बोलायचास म्हणून मी केली ना. आता काय झालं तुला? तुला मेथीची भाजी आवडते? हो आवडते मला. हॅलो हॅलो आई. हॅलो हॅलो आई. हो आवडते मला. हो खूप आवडते मला. मलाही तुम्ही आवडता. सोमन दादा उठा ना. सोमन दादा, आधी एक चांगली मच्छरदाणी मागव यार. माहितीये मी रात्रभर झोपलो सुद्धा नाहीये. त्याची काही गरज नाहीये. झाड न तोडण्याचे आदेश आलेत. खाली या आता. जसं की आत्ताच तुम्ही ऐकलं, झाड न तोडण्याचा आदेश जाहीर झाला आहे. चांगला म्हणून उपवास हे चालू होता. उपोषण आता रक्त मोडलं सुद्धा जातंय. शुद्ध आणि झालं होतं. उपोषणाला बसलेले ऑफिसर आता खाली उतरतात. तुम्ही बघू शकता की उपोषण तोडण्यात आलंय आणि ज्या प्रकारे या गावकऱ्यांनी यांना सहाय्य केलं आणि त्यामुळेच हे ऑफिसर यशस्वी झाले. अरे बाजूला हो, जागा दे जागा दे. सर कॉंग्रॅच्युलेशन, हे तुमच्यासाठी सर. आम्ही वाचवलं. अरे पुरे झालं आता. सर 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 एक मिनिट सर. सर दोन्ही पक्षांकडून विजयाचा आनंद साजरा केला जातोय. तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला काय वाटतं, झाड तोडणं इतकं सोपं आहे? 2-3 पिढ्यांचा वेळ लागतो तेव्हा हे झाड इतकं मोठं होतं. हे बघा, मी असा मनुष्य आहे जो इको फ्रेंडली आयुष्यात विश्वास ठेवतो. यामध्ये माझं कुठलंही धार्मिक किंवा राजकारणीय कारण नाहीये. पण मला जे आवडत नाही ते मी माझ्या पद्धतीने व्यवस्थित करू शकतो. आम्ही वाचवलं. एवढंच बोलायचंय मला. झाड आईला. स्वातंत्र्य